हार्दिकची हेच जाणून घ्यायचं आहे नेमकं वेगळंपण काय आहे आणि काय मेहनत घेतली तुम्ही? मेहनत म्हणजे मी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की मला असं वाटतं की एका साच्यात न राहता आपली पिशवी जर रिकामी असेल तर आपल्याला बरंच काही त्याच्यात वेगवेगळं करता येतं असं मला वाटतं. त्यामुळे मी माझी पिशवी नेहमी रिकामी ठेवतो आणि सगळ्यांना सुद्धा माहिती आहे किंवा माझ्यावर ज्यांनी काम केलं त्यांना सगळ्यांना माहिती मी खूप एम्प्टी माइंड काम करतो. कारण की मला असं वाटतं की कधीच आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि जेव्हा असं वाटतं की आपल्याला सगळं येतंय तर तेव्हा सगळं संपतंय असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी एम्प्टी माइंडनी चालतो आणि वेगवेगळं काहीतरी आपल्याकडनं देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच राणाताई मला पदवी दिलेली आहे लोकांनी. ती आयुष्यात कधी जाणार नाही आणि ती न जावी ही माझी देखील इच्छा आहे. कारण की मला असं वाटतं की प्रेक्षक हे कलाकारांसाठी परमेश्वरच असतात आणि त्यांनी दिलेली ही पदवी आहे मला. पण त्यातही मला आता ॲज अ पर्सन म्हणून किंवा हार्दिक जोशी म्हणून मला काय वेगळं देता येईल किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक वेळेला कुठेतरी ऐकण्यात येतं की अरे मराठी कलाकार आहेत, ते कधी कमर्शियल राहत नाहीत. म्हणजे मी इकॉनॉमिकली नाही म्हणत आहे, मी ॲज अ फिजिक वाईज म्हणतोय किंवा काही लुक्स वाईज असतील तर तेव्हा ते होत नाही. सो मला असं वाटतं की कुठेतरी जर मी माझ्या बाजूने जर सुरुवात केली की नाही बाबा ठीक आहे, आता कुठेतरी 10 किलो वाढवूया, आता कुठेतरी 15 किलो कमी करूया. सो मला असं वाटतं की कुठेतरी वेगळेपण येईल आणि प्रत्येक सिनेमामध्ये असू दे किंवा कुठलंही वेब सिरीज असू दे, काही असू दे, प्रत्येक ठिकाणी कसा मी वेगळा दिसेन याच्यासाठी मी खूप जास्त मेहनत घेत असतो. आणि म्हणजे मेहनत तर मी घेतो, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त एक मेहनत घ्यावी लागते की डिरेक्टरला कन्व्हिन्स करण्यासाठी. कारण की त्यांनी एक डोक्यात ठेवलेलं असतं, पण त्यांना आपल्याला सांगावं लागतं की बाबा नाही सर प्लीज ऐका माझं, मला जरा हे करू द्या. एकदा बघा नाही वाटलं तर आपण थोड्या दिवसांनी परत चालू करू, मी पुन्हा तुम्हाला वजन वाढवून देईन. सो मला असं वाटतं की ते सगळ्यात जास्त मोठी गोष्ट आहे आणि ही कुठेतरी व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि तो प्रयत्न मी माझ्यापासूनच करतोय. पण वेगळाच लुक दिसतोय तुमचा सगळा. हो, म्हणजे मला आधी असंच वाटलं होतं की नेहमी ते चेकचे शर्ट्स किंवा असं नेहमी याच गेटअपमध्ये मला बघितलेलं आहे. पण ऑफकोर्स फॉर्मल्समध्ये आणि याच्यामध्ये आधी देखील बघितलं असेल. पण पूर्ण पिक्चरवर किंवा इन शर्ट आणि तो एक सोफिस्टिकेटेड डॉक्टर आहे, डॉक्टर रच असं मी मालिकेमध्ये पण डॉक्टर वगैरे असं केलं नाहीये. तर या सिनेमामधून एक डॉक्टरची एक वेगळी भूमिका आहे आणि तो मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याच्यातून तो एक वेगळ्या पद्धतीने तो येतो आणि मग असं जे उत्तर होतं की या सिनेमात वेगळं काय आहे कॅरेक्टरच्या बाबतीत. तर ट्रॅप आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे हा होतच असतो आणि तो ट्रॅप काय असतो तर आपल्या परिस्थितीचा तो ट्रॅप असतो. आपल्या परिस्थितीचा फायदा प्रत्येक माणूस घेत असतो आणि मग ते कोण असतं तर ते आपल्या आजूबाजूचीच लोक असतात. म्हणजे बाहेरची लोक घेतातच, पण सगळ्यात जास्त फायदा जो घेतात ते आपल्या जवळची माणसं घेतात. तर त्यातला हा एक ट्रॅप आहे वेगळ्या पद्धतीचा, एक कमर्शियल ट्रॅप येतो आणि त्या ट्रॅपमध्ये सगळेच कसे अडकतात किंवा तो स्वतः डॉक्टर रचित जो आहे त्याला त्याला अनावधानाने तो कसा त्याच्यात अडकत जातोय. त्याला असं वाटतं की तो जगामध्ये ट्रॅप करतोय, पण खरं तो ट्रॅप स्वतःभोवती करत असतो. हे त्याला नकळत नंतर कळतं की अरे बापरे, हा ट्रॅप तर मी माझ्यासाठीच केलाय. पण तो आता खरंच त्यांनी त्याच्यासाठी केलाय का इतरांसाठी केलाय, का तो कसा सक्सेस होतोय का नाही होतोय याचं उत्तम उदाहरण म्हणजे द